हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. फुलराणी त्या रात्र राणी जी शय्येवरती गिर्हाईकांची रात्र रंगीन करत होती. मी एक फुलराणी, मीच एक रात्र राणी, मी बाई. मीच रात्री 12:30च्या सुमारास लाल दिव्याखाली बाजारात नटलेली, सजलेली, शृंगारमयी एक वेश्या. हो, मी एक वेश्या. चलते चलते यही कोई ऐसा आता क्या 50 रुपए में खर्च कर देगी. अरे ऐसा बस ना 40 रुपए में खुश कर देगी. अगे रमे, हसतेस काय खिकी तुकी? तुझ्या वयाची होती ना तर लाईन लागायची, लाईन या माकडांची. अशा 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 बोला व्हायच्या. आणि आता आता सारे फक्कड बी कोणी विचारत नाही बा. अव अक्के, आता तुझ्या वय झालं ना बघ. आणि माकडं कशी चांगल्याच फांदीवर चढत्यात पाय. आणि तशी बी साऱ्याची नजर कशी फांदीवरच्या कळीवर हाय पाय. आणि कळी कशी हळू 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 उमलून बी राहिली पाय. रमे, तुला शिकवीत चांगलाच धडा, तुझ्या पापाचा घरलाय खडा. बाई 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 बाई, आता कोणतं पाप केलं मी? अगं आई, तू चहावाला राजा आहे ना, त्याच्याकडे 2 तिकीट होती नाचण्याची. विचारलं मला, येतेस का नाटकाला? गेले मी पण नाटकाला. हे बघ पोरी, तुला सांगून ठेवते, तू नाही ऐकला एकाही पुरुषाशी बोलायचं नाही. आणि तो अस्लम शेख आहे ना, त्याच्याशी तर नाहीच नाही. काय ग सुषमा, त्या राजाने तुला कुठे हात बिट्ट नाही ना लावला? आई शी ग. अब इसके लिए कितना इंतजार करना होगा चंदा. हे अस्लम शेख, या चंदेची मुलगी आहे ती. तिच्या केसाला तरी हात लावलास ना? अबे तेरी तो लड़की है, आज नहीं तो कल बैठेगी जरूर. ओए रमे, चल. अरे एक थाळी खाऊ. माझी मुलगी असली म्हणून काय झालं? ती एक
तुझ्या धगधगत्या चिमणीप्रमाणे संसारासाठी रोज जळायचा तुझा बाप. त्यात घर म्हणून गिरण्या बंद पडल्या. अखेरीस बेरोजगारीच्या चिंतेने आणि शरीराच्या आजाराने तुझ्या बापाला कायमचे चितेवर झोपवले. मग आपल्या लहान पोरक्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी या अडाणी विधवेकडे शरीर विक्रीशिवाय दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता. रोज रात्री नटून थटून शैलीवरती गिऱ्हाईकांची रात्र रंगीत केली मी आणि तुझा सांभाळ केला. आणि तू या साऱ्याची परतफेड म्हणून मला वेश्या असल्याची जाणीव करून देतेस. आई मी चुकले, मला माफ करा. आई मी चुकले. सगळ्यांना आत घ्या. शिंदेबाई एक एक पोरीला आत घ्या. एक पण पोरगी राहिली नाही पाहिजे. राजा, अरे कुठे गेले सगळे? आणि आई कुठे गेली रे? दिसतच नाहीये. पुलिस उठाकर लेके गई है सबको. थाने पे कोई नया साहब आया, बहुत भड़का हुआ था, मारते हुए लेके गई है. सुना है तेरी माँ को तो बहुत मारा, छोड़ेगी नहीं लगता है. असं कसं नाही सोडणार? मी सोडवणार माझ्या आईला. राजा, तू करशील ना रे मला आईला सोडवायला मदत? प्लीज करशील ना? मैं? लेकिन हाँ सुषमा, तेरी माँ को छुड़ाने के लिए अभी एक ही इंसान मदद कर सकता है, असलम शेख. असलम शेख. असलम शेख